नमस्कार, सुप्रभात. मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि आता घेणार आहोत राज्यासह देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 9च्या माध्यमातून. आणि सुरुवातीला देशाच्या इंटरिम बजेट संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. आज देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर होणार. अर्थमंत्री निर्मला सीतारामन सकाळी 11 वाजता संसदेमध्ये अर्थसंकल्प मांडणार. आज मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील शेवटचं बजेट सादर होणार. लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकार अर्थसंकल्पातून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करणार. अर्थसंकल्पातून सर्वसामान्य जनतेच्या अनेक अपेक्षा. केंद्र सरकार कितपत या अपेक्षा पूर्ण करू शकेल, सर्वसामान्यांना काय मिळेल याकडे सर्वांच्याच नजरा. अंतरिम अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी काही घोषणा जाहीर केल्या जाण्याचा अंदाज. कृषी क्षेत्राला नेमकं काय मिळणार याकडे देखील संपूर्ण देशाचं लक्ष. सर्वसामान्यांना अधिक पैसे उपलब्ध करून देण्याबाबत मनरेगा, ग्रामीण भागासाठी रोजगार हमी योजना किंवा शेतकऱ्यांच्या देण्यात येणाऱ्या मदतीच्या रकमेमध्ये वाढ करण्याची शक्यता. महिला आणि इतर उपेक्षित समुदायांसाठी अर्थसंकल्पातून काही अतिरिक्त घोषणा देखील होण्याची शक्यता. अर्थसंकल्पातून रिअल एस्टेट क्षेत्राला गृहकर्जावरील कर कमी होण्याची अपेक्षा. स्वस्त घरांना चालना मिळण्याची शक्यता. अर्थसंकल्पातून रोजगार संदर्भातील नवीन धोरण, योजना आणि रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होण्याची शक्यता. यासोबतच महागाईपासून दिलासा, परवडणाऱ्या दरामध्ये घरं यासाठी योजना राबवली जाण्याची शक्यता. बेरोजगार आणि मध्यमवर्गीय लोकांच्या नजरा देखील सरकारच्या आत्मनिर्भर भारत योजनेच्या विस्ताराकडे. आजच्या अर्थसंकल्पातून संरक्षण, रेल्वे आणि पायाभूत सुविधा यांसारख्या क्षेत्रामध्ये रोजगाराच्या नवीन संधींसाठी घोषणा केल्या जाण्याची देखील शक्यता. आजच्या अर्थसंकल्पातून आरोग्य क्षेत्रात देखील मोठ्या घोषणा होण्याची शक्यता. देशातील आरोग्य विभागामध्ये अनेक नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न केला जाणार.